आज 2 जून 2026 पाहुयात महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर अंदाज। राज्यात आज पावसाचे स्वरूप विभागानुसार वेगवेगळे राहणार असून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक दिसून येण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे या भागांतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे। सातारा, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात पावसाची स्थिती काहीशी असमान राहणार आहे। लातूर, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। मात्र परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी असून बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची किंवा केवळ अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्याच्या काही भागांसाठी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण किनारपट्टीकडे पाहिले तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यामुळे कोकणात वातावरण आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे। विदर्भात मात्र आजही पावसाची फारशी शक्यता दिसून येत नाही। नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे। काही मोजक्या ठिकाणीच अगदी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे।